आज वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात. आता शहरात राहून सुद्धा ही वसुबारसेची पूजा आपण कशी करू शकतो हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वसुबारसेची पूजा घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी केली जाते. आता शहरामध्ये प्रत्यक्ष आपण ही पूजा करू शकलो नाही तरीही आपण देव्हाऱ्यामध्ये ती करतोच. पण आपण खऱ्या अर्थाने मनोभावे एक पूजा करणार आहोत. तुम्हाला थोडं हे बालिश किंवा भाबडेपणाचं वाटेल, पण करा आणि मग त्याचे सकारात्मक किती छान परिणाम मिळतात ते मला सांगा. मी तर म्हणते नेहमी आधी करून बघायचं आणि मग विश्वास ठेवायचा. आता वसुबारस म्हणजे आपण गोमातेची सुद्धा पूजा करतो, पण तिचं आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून आणि आतापर्यंत किती महत्वाचं स्थान आहे हे आपल्याला माहिती आहे. आता लहानपणापासून ते आतापर्यंत आपल्याला गोमातेच्या कृपेने जे काही दूध दुभत मिळालं, दही, लोणी, आता अलीकडच्या काळामध्ये पनीर, चीज, मिठाई, प्रत्येक गोष्ट ही दुधापासूनच बनलेली असते. त्यामुळे आपण इथे मनापासून कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. काय करायचं? देवासमोर डोळे बंद करून शांतपणे बसा आणि अगदी लहानपणापासून आतापर्यंत मला जे काही दूध दुभतं आणि दुधापासून बनलेले पदार्थ मिळाले त्यासाठी मी मनापासून खूप 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 कृतज्ञता व्यक्त करतो असं म्हणायचं. आणि जर मनापासून ही कृतज्ञता व्यक्त केलीत ना, तर तुमच्या मनाला तर पहिले इतकं छान वाटेल ना, इतकं हलकं आणि प्रसन्न वाटेल आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्या मनामध्ये. कारण कृतज्ञतेची हीच तर जादू आहे. कोणत्याही गोष्टीसाठी जर कृतज्ञता व्यक्त केलीत ना अगदी मनापासून, तर त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच आपल्याला मिळतात. करून बघा. नुसतं बोलून काही होत नाही. काही गोष्टी ह्या स्वतः आधी करून बघाव्या लागतात आणि मग त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि तर रोजच्या जगण्यामध्ये ही कृतज्ञता कशी काय आणायची? रोज सकाळी आपण चहा कॉफी घेतो, बरेच जण दूध सुद्धा घेतात. प्रत्येक वेळेला मनातनं ती कृतज्ञता एक क्षणभर का होईना व्यक्त करा आणि बघा तुमच्या मनात किती सकारात्मक ऊर्जा रोज निर्माण होते ते. त्यामुळे हे सगळे सण अतिशय मनापासून खऱ्या अर्थाने कृतज्ञ होऊन आपण साजरे करूया. त्यामुळे आपलं आयुष्य खूप परिपूर्ण, समृद्ध, कृतज्ञतेने भरलेलं आणि आनंदी असंच होणार आहे.